नमस्कार. तेजस्विना वधितमस्तु या नवरात्रीनिमित्त सुरू केलेल्या स्त्री आरोग्य विषयक पॉडकास्टमध्ये मी वैद्य तेजस्विनी समीर भाले आपले स्वागत करते. यावर्षी आपण या तेजस्विना वधितमस्तु कार्यक्रमाची थीम धरली आहे स्त्री आरोग्य, सप्तधातू, ओज आणि मन. चला तर मग जाणून घेऊया पहिल्या धातूबद्दल. आयुर्वेदामध्ये सप्तधातू यांनी आपलं शरीर बनलेले आहे व तेच मनाचे पोषण करतात असे वर्णन केले. प्रथम धातू आहे रसधातू. रसधातू हा आहाराच्या पचनानंतर तयार होतो. ज्या पद्धतीचा आहार आपण सेवन करतो त्याचे पचन केले जाते व त्यानंतर शरीराचे व मनाचे पोषण होते. यालाच आपण डायजेशन असे म्हणतो. गट हेल्थ हा शब्द सगळ्यांना माहितीच आहे. या गट हेल्थलाच आपण जी पहिली सुरुवात होते ती म्हणजे रसधातूने. रसधातू हा जर उत्तम प्रकारे तयार झाला असेल तर स्त्रियांना आणि सर्वच लोकांना उत्तम अशी शक्ती, कार्यशक्ती, मानसिक स्वास्थ्य प्राप्त होते. तर रसधातू जर विकृत असेल किंवा खराब झाला असेल तर सर्वप्रथम काय लक्षणं दिसतात तर चिडचिडेपणा, अतिविचार, अतिचिंता. त्यामुळे जेव्हा स्त्रियांना अशी लक्षणं जाणवू लागतील तेव्हा त्यांनी आपल्या आहाराकडे लक्ष द्यावं. जेवणाच्या वेळा नियमित असणे हे फार महत्त्वाचे. अतिप्रमाणात उपवास केले किंवा जर तामसिक आहार ज्याला आपण म्हणूया की अति तिखट, तेलकट पदार्थ हे नियमितपणे जर खाण्यात असतील, बेकरी प्रॉडक्ट्स नियमितपणे खाण्यात असतील तर नक्कीच तुमची पचनशक्तीही बिघडते आणि आहार रसाचे पोषण होत नाही. आहार रस हा उत्तम असेल तर तुमच्या त्वचेवर, तुमच्या स्किनवरही खूप छान तजेला येतो. त्यामुळे जेव्हा आहार रस किंवा रसधातू हा उत्तम प्रकारे बनलेला आहे हे तुमच्या चेहऱ्यावरनं, तुमच्या कांतीवरनं लक्षात येतं. त्यामुळे आपण या लक्षणांकडे लक्ष द्यावं. त्याचप्रमाणे जेव्हा रसधातू हा जेव्हा बिघडतो किंवा त्याचं पोषण व्यवस्थित होत नाही तर त्यापासून उत्पन्न होणारे मुख्य उपधातू जे आहेत स्तन्य आणि रज, म्हणजे ब्रेस्ट मिल्क आणि रजोप्रवृत्ती याने मेन्स्ट्रुअल सायकल. तर जेव्हा मेन्स्ट्रुअल सायकल किंवा रजप्रवृत्तीमध्ये अनियमितता जाणवते किंवा डिलेड पिरियड्स येतात किंवा खूप जास्त पोटात दुखतं किंवा स्कॅन्टी मेन्सेस आहेत, या सगळ्याचा संबंध आयुर्वेदानुसार रसधातूशी निगडित आहे. स्तन्य म्हणजे ब्रेस्ट मिल्क जे गर्भ त्याच्या जन्मपश्चात आवश्यक आहे, जे मातेला आवश्यक आहे आपल्या गर्भाचं पोषण करण्यासाठी, ते जर उत्तम प्रकारे तयार होणं आवश्यक असेल तर मग रसधातू हा उत्तम तयार झाला पाहिजे. त्यासाठीच गर्भिणींनी उत्तम आहाराचं सेवन केलं पाहिजे. त्यामुळे लक्षात घ्या, रसधातू हा आपल्या मूळ स्त्री आरोग्याचा पाया आहे आणि त्याचा मेन संदर्भ जोडलेला आहे किंवा संबंध आहे तो म्हणजे आपल्या आहाराशी, आपल्या पचनशक्तीशी. त्यामुळे जर तुम्हाला अशी काही लक्षणं दिसत असतील की तुम्हाला अतिविचार होत आहेत, अतिचिंता होतीये, चेहऱ्यावर काळवंडलेपणा आहे, पिरियड्स इरेग्युलर झालेले आहेत, वजन वाढलेलं आहे, अशा वेळेस तुम्ही तुमच्या आहारावर आणि पर्यायाने रसधातूवर काम करणं आवश्यक आहे. धन्यवाद.